नमस्कार, मी सचिन तोडकर आणि आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याला आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे, कारण आज रात्री 8 वाजेपर्यंत खेड तालुक्यातल्या 2 विविध दुर्घटनांमध्ये 12 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 28 नागरिक हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील पहिली घटना ही खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कुंडेश्वर मंदिर परिसरात घडली असून आज तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांची एक पिकअप गाडी पलटी होऊन यात प्रवास करणारे 38 जण हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यातील 10 महिला या मृत्युमुखी पडल्यात, तर 28 जणांवरती उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर खेड तालुक्याच्याच पश्चिम आदिवासी पट्ट्यातील भोरगिरी भीमाशंकर परिसरातील भिवेगाव देवकुंड धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेले 6 डॉक्टरांपैकी एक डॉक्टरांचा या धबधब्याच्या कुंडामध्ये बुडून मृत्यू झालाय, तर त्या डॉक्टरांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका स्थानिक नागरिकाचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय. अशा पद्धतीने आज 2 दुर्घटनांमध्ये खेड तालुक्यातील आणि परिसरातील सुमारे 12 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 28 नागरिक हे गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. खरं तर आज श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार असल्याने कुंडेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी खेड तालुक्याच्याच पाईट आणि पापळवाडी परिसरातील महिला ह्या पिकअप गाडीच्या माध्यमातून कुंडेश्वर मंदिराकडे निघाल्या होत्या. मात्र कुंडेश्वर मंदिराकडे जात असताना मध्ये घाट रस्ता लागतो आणि हाच घाट रस्ता चढत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने या घाट रस्त्यावरून पिकअप गाडी ही उताराने मागे आली आणि शेजारच्या दरीमध्ये पलटी झाली. या पिकअप गाडीमध्ये प्राथमिक माहितीनुसार 38 जण प्रवास करत होते, यात बहुतांशी महिला होत्या. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात जवळपास पिकअप मधील सर्व जण हे गंभीररित्या जखमी झाले. स्थानिकांना ज्यावेळेस ही घटना कळली त्यावेळेस स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन मिळून त्या गाडीने आणि ॲम्ब्युलन्सने जखमींना उपचारासाठी धावपळ केली. सुरुवातीला काही जखमींना उपचारासाठी पाईट या ठिकाणी नेण्यात आलं. त्यानंतर काही जखमींना उपचारासाठी राजगुरुनगर शहरातील विविध खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, तर राजगुरुनगर शहराच्या नजीकच असणाऱ्या चांडोली ग्रामीण रुग्णालयातही काही जखमींना दाखल करण्यात आलं. हीच सर्व घटना घडत असताना आणि स्थानिक नागरिक या अपघातग्रस्तांना मदत करत असताना ज्यावेळेस एक पत्रकार म्हणून आम्ही या घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली, तर सुरुवातीला पिकअप गाडी पलटी होऊन त्यात 30 महिला जखमी झाल्याची माहिती मिळाली. काही वेळानंतर 3 महिला यातील मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली. अजून थोड्या वेळामध्ये 3च्या ऐवजी 6 महिला मृत्युमुखी पडल्या असून त्यातील 1 महिला पाईट येथील खाजगी रुग्णालयामध्ये, तर 2 महिला या राजगुरुनगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये मयत असून 3 महिला ह्या चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये मयत झाल्याचं प्राथमिक माहिती कळून आली. अशा पद्धतीने हे सर्व अपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवाहलव करत असताना त्या भागातील जे स्थानिक नागरिक असतील किंवा त्या भागातील रुग्णवाहिका असतील, काही खाजगी वाहनं असतील, यांनी प्रचंड मोलाचं योगदान देताना या सर्व अपघातग्रस्तांना अगदी कमीत कमी वेळामध्ये वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालय असतील किंवा शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही रुग्ण हे रुग्णालयापर्यंत पोहोचताच गतप्राण झाले, तर काही रुग्णांचा अगदी उपचारादरम्यान मृत्यू झालाय. काय घडलं होतं, किती पेशंट घेऊन तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये दाखल झाला? माझं नाव नारायण बबन दरेकर. इथं 3 पेशंट आले आता. काय एकंदरीत तिथं घडलं होतं आणि तुम्ही काय तिथली परिस्थिती बघा जोगी नव्हती. लेडिंग झालं, गाडीवर चढायला म्हणजे जास्त अंतरावर पण नव्हती गेली, ती डायरेक्ट रिवर्स आली, पाठीमागून अशी आपटली काय आणि परत पलटी झाली. किती लोक होते त्या गाडीत? 25 असतील. मग 25 परिस्थिती काय होती, तिथे व्यवस्था किती वेळाने पोहोचल्या? ॲम्ब्युलन्स टाइम लागला. आम्ही जशा गाड्या भेटून तशा गाड्यांमध्ये घेऊन आलो. आता इथं 3 आहे पेशंट.
बाकी खेळलाय. खेळला. तुम्ही ज्यावेळेस पेशंट या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला किंवा तिथून जी परिस्थिती होती, काय एकंदरीत तिथली परिस्थिती होती? परिस्थिती भयानक होती, सांगायचं होत नाही. एक थोडा थोडा वेळ जात होता, त्याचबरोबर मृतांचा आकडा हा वाढत होता. शेवटी रात्री 7:30 वाजता शेवटची अपडेट जी हाती आली आहे, ह्या अपडेटनुसार 10 महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय. खरं तर उरलेल्या 28 महिला आणि त्यात काही पुरुष आहेत, यांच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये, सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. हे जे 28 जण गंभीर जखमी आहेत, त्यातीलही काही जणांची प्रकृती ही अत्यवस्थ आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती कुठेतरी व्यक्त होतीये. खरं पाहिलं तर हा जो अपघात आहे, या अपघाताने अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण केलेत. या ज्या महिला होत्या, या सर्व महिला पाईट या गावातील आणि पापळवाडी या परिसरातील होत्या. एकाच गावात, एकाच वस्तीमध्ये एवढा मोठा हा अपघात घडल्याने आणि या अपघातामध्ये एकाच गावातील आणि एकाच वस्तीतील महिला अपघातग्रस्त झाल्या आहेत. त्यातील 10 महिला मृत्युमुखी पडल्याने पाईट गाव असेल किंवा पापळवाडीवरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय. रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः ग्रामीण रुग्णालय असेल किंवा खाजगी रुग्णालयांच्या पुढे बसून जे रुग्ण दगावलेत त्यांचे नातेवाईक आक्रोश करतायत. तर ज्या रुग्णांवरती उपचार सुरू आहेत, त्यांचे नातेवाईक अक्षरशः देवाकडे धावा करतायत की आमचे रुग्ण, आमचे नातेवाईक हे सुखरूप वाचावेत, यासाठी त्यांची देवाकडे प्रार्थना सुरू आहे. खरं तर जो कुंडेश्वर मंदिर परिसरात हा जो अपघात घडलाय, हा अपघात एका पिकअप गाडीच्या मध्ये घडलेला आहे. पिकअप गाडीचा जर विचार केला तर ही गाडी ही माल वाहतुकीसाठी असणारी गाडी असते. मात्र या गाडीमध्ये, माल वाहतुकीसाठी असणाऱ्या या गाडीमध्ये वाहतुकीचे सर्व नियम तुडवत 1-2 नव्हे तर 38 प्रवाशांना घेऊन, होय, प्राथमिक माहितीनुसार या पिकअप गाडीमध्ये 38 प्रवासी होते आणि 38 प्रवासी घेऊन चाललेली ही गाडी अपघातग्रस्त झाली आहे. आणि या गाडीतील 10 जणांना आतापर्यंत आपला प्राण गमवावा लागला आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल किंवा जुन्नर तालुका असेल, या तीनही तालुक्यांच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सह्याद्रीचा मोठा पर्वत आणि पर्वतरांगा आहेत. आणि या सर्व पर्वतरांगांमध्ये अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळं आहेत, धार्मिक पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे या भागामध्ये पर्यटकांचा नेहमी राबता असतो. विशेषतः पावसामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये या भागात पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असते. पर्यटन संख्या मोठी असली, पर्यटकांची संख्या मोठी असली, पर्यटन स्थळंही जास्त असली तरी या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमकुवत असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. वाहतुकीचे सर्व नियम ढाब्यावर बसून ही अवैध वाहतूक केली जाते. अनेक वेळा पैसे कमविण्याच्या उद्देशाने काही व्यावसायिक अवैध प्रवासी वाहतूक करतात, तर काही वेळा वाडीवस्तीवरील लोक आपल्याच वाडीवस्तीतील एखादं वाहन घेऊन देवासाठी जात असतात. आणि असा प्रवास करताना या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचे वाहतुकीचे नियम पाळले जात नाही आणि त्यामुळं ही वाहनं अपघातग्रस्त ठरत असतात आणि या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे जीव जात असतात. कुंडेश्वर मंदिर परिसरात आज जो अपघात झालाय, या अपघातामध्ये 10 महिला ह्या आतापर्यंत मृत्युमुखी पडल्यात. तर काही महिला आणि पुरुष असे मिळून 28 जण हे गंभीर जखमी आहेत. ह्या सर्व जखमींचा आणि मृत्युमुखी पडलेल्यांचा वयोगट जरी कळला नसला तरी यामध्ये अगदी तरुणांचाही समावेश आहे आणि वृद्ध महिलांचाही समावेश आहे. या अपघातामध्ये पाईट आणि पापळवाडी परिसरातील ज्या 10 महिला मयत झाल्यात, त्यामध्ये शोभा ज्ञानेश्वर पापड, सुमन काळूराम पापड, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिप दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मीराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरगे, पार्वताबाई दत्तू पापड आणि फसाबाई प्रभू सावंत या 10 महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय. तर पाईट येथीलच अलका शिवाजी चोरगे, रंजना दत्तात्रय कोळेकर,
मालुबाई लक्ष्मण चोरगे, जया बाळू दरेकर, लताताई करंडे, ऋतुराज कोतवाल, ऋषिकेश करंडे, निकिता पापळ, जयश्री पापळ, शकुंतला चोरगे, मनीषा दरेकर, लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मारुती लोंढे, जनाबाई करंडे, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे, सिद्धी ज्ञानेश्वर पापळ, कविता सारंग चोरगे, सुलाबाई बाळासाहेब चोरगे, सिद्धिकार रामदास चोरगे, छबाबाई निवृत्ती पापळ, सुलोचना कोळेकर, मंगल शरद दरेकर, पूनम वनाजी पापळ, जनाबाई वनाजी पापळ, चित्रा शरद करंडे, चंद्रभागा दत्तात्रय दरेकर आणि मंदा चांगदेव पापळ या 28 महिला आणि काही पुरुष, काही लहान मुलं यामध्ये जखमी आहेत. आणि या सर्व जखमींवरती राजगुरुनगर येथील बांबळे हॉस्पिटल, राजगुरुनगर येथील शिवतीर्थ हॉस्पिटल, साळुंके हॉस्पिटल, गावडे हॉस्पिटल, पोखरकर हॉस्पिटल, मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल आणि चाकण येथील केअर हॉस्पिटल या 7 खाजगी रुग्णालयांमध्ये, तर राजगुरुनगर नजीक असणाऱ्या चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये या जखमींवरती उपचार सुरू आहेत. या एवढ्या मोठ्या अपघाताने खरं तर संपूर्ण खेड तालुक्यावरती शोककळा पसरली आहे. आणि ज्या गावातील हे सर्व अपघातग्रस्त आहे त्या पाईट पापळवाडी परिसरामध्ये तर अक्षरशः संपूर्ण गावावरतीच आज सुतक कोसळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण गाव आज या अपघातग्रस्तांच्या काळजीमध्ये अगदी ज्या ठिकाणी हे सर्व अपघातग्रस्त उपचार घेत आहेत त्या ठिकाणी हे संपूर्ण पाईट आणि पापळवाडी परिसरातील ग्रामस्थ हे आलेले असून अगदी पाईट परिसर असेल किंवा पापळवाडी परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातल्या आजच्या पहिल्या दुर्घटनेमध्ये कुंडेश्वर मंदिर परिसरात पिकअप गाडी पलटी होऊन पिकअप गाडीतील 38 प्रवासी हे गंभीर जखमी झाले. त्यातील 10 महिला या मृत्युमुखी पडल्यात तर 28 जणांवरती उपचार सुरू आहेत. ही पहिली घटना होती. तर दुसरी घटना खेड तालुक्याच्याच पश्चिम आदिवासी पट्ट्यात भीमाशंकर भोरगिरी परिसरातील भिवेगाव देवकुंड धबधब्यावरती घडली आहे. तळेगाव आणि चाकण या परिसरातील 6 डॉक्टर हे भिवेगाव देवकुंड धबधबा परिसरामध्ये वर्षा विहारासाठी आले होते आणि तिकडे जाताना ते भिवेगाव परिसरातील काही स्थानिक तरुणांना गाईड म्हणून आपल्या सोबत घेऊन गेले होते. या ठिकाणी गेले असता या 6 डॉक्टरांपैकी डॉक्टर सुबोध करंडे हे या देवकुंड धबधब्यामध्ये पडले. त्यांना बाहेर निघता न आल्यामुळे त्या ठिकाणी ते डुबत असतानाच त्यांच्या सोबत असणारे स्थानिक तरुण दिलीप वनघरे यांनीही डॉक्टर सुबोध करंडे यांना वाचवण्यासाठी देवकुंड धबधब्याच्या मध्ये उडी मारली. मात्र त्यांना त्या डॉक्टर सुबोध करंडे यांना वाचवण्यात अपयश आलं आणि याच कुंडामध्ये डॉक्टर सुबोध करंडे आणि दिलीप वनघरे यांचा बुडून मृत्यू झाला. यांच्या मृत्यूची घटना कळल्यानंतर या ठिकाणी आलेल्या पर्यटकांनी आणि स्थानिक युवकांनी रेस्क्यू करून दोरीच्या साहाय्याने काही तासांच्या अथक परिश्रमाने डॉक्टर सुबोध करंडे आणि दिलीप वनघरे यांचे मृतदेह बाहेर काढले. ते तपासासाठी त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र दवाखान्यात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अशा पद्धतीने आजचा दिवस हा खेड तालुक्यासाठी काळा दिवस ठरला असून या 2 दुर्घटनांमध्ये खेड तालुका असतील किंवा परिसरातील भागातील 12 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय तर 28 जण हे गंभीररित्या जखमी आहेत. नुकताच रक्षाबंधन हा सण संपन्न झाला असून आज श्रावण महिन्यातला 3रा सोमवार होता आणि याच 3ऱ्या सोमवार निमित्त पाईट परिसरातील महिला या पिकअप गाडीच्या माध्यमातून कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. तिथे अपघात होऊन त्यातील 10 महिला मृत्युमुखी पडल्या तर अनेक महिला आणि काही लहान मुलं व पुरुष जखमी आहेत.